वाढवत जाऊ येतो ट्रेलर हाई पिक्चर अभि. बाकी हाई पुन्हा फॉर्म भरण्याची संधीही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत. त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही. माझी लाडकी बहीण योजना 1 सप्टेंबर पासून मिळणार 90,000 रुपये प्रत्येक महिलेला. प्रत्येक लाडक्या बहिणीला 90,000 रुपये देणार. नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सभेमध्ये मंत्र्यांनी केलं आवाहन, केली मोठी घोषणा. जवळपास 10 ते 11 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाही पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ज्यांनी फॉर्म भरले, पेंडिंग राहिले, परिस्थिती काही असू द्या, त्यांना आता कसे पैसे मिळणार आहे. त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ज्यांना पैसे आले त्यांना देखील पुढच्या या टप्पे कसे येतील, पुढचे हप्ते कसे येतील याविषयी देखील माहिती या नागपूरच्या सभेमध्ये देण्यात आलेली आहे. तर डिटेल माहिती आज आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला पैसे आतापर्यंत आलेले असतील किंवा आलेले नसतील तर दोन्ही केसमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अतिशय गरजेचं आहे. शेवटी वरून एक ऑर्डर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी एक घोषणा केलेली आहे की ती देखील अतिशय महत्त्वाची आहे की त्यामुळे जवळपास 2.5 कोटी महिलांना याचा फायदा होणार आहेत. लाडक्या बहीण योजनेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या महिला जवळपास 2.5 कोटी महिलांनाच याचा फायदा होणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी. एक सगळ्यात मोठा धडाकेबाज निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये डिटेल आपण समजून घेणार आहोत की जो नागपूरला जो कार्यक्रम झाला 31 ऑगस्ट रोजी, तर त्यामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या वितरणासंदर्भे हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील खूप जबरदस्त अशा घोषणा केलेल्या आहेत आणि ज्या अतिशय आनंदी आहेत. तर त्यामध्ये शेवटी मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती ऐकून तर सर्वच महिलांमध्ये आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. तर मागचे हप्ते कधी येतील, पुढचा हप्ता कधी येईल, हप्ता वाढणार देखील आहे, तर तो किती वाढणार आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर सगळ्यात आधी पहिली जी गोष्ट त्यामध्ये जी आलेली आहे, अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत, ती म्हणजे जुलै 31 पर्यंत 31 त्या ठिकाणी जो 31 ऑगस्टला जो म्हणजे 29, 30 आणि ऑगस्ट 31 पर्यंत महिलांना पैसे आले. मग ते पैसे जर तुम्हाला आले नसतील तर त्यामागे काय आहे, तर साधारणपणे ज्यांना पैसे आतापर्यंत आले, अर्थात ज्यांना आले नाही, त्यांच्यासाठी खुशखबर पुढे आहे. त्यांना पैसे वाढून देखील मिळणार आहे. पण ज्यांचे आले, मग कोणाचे पैसे आले, तर साधारणपणे आदिती तटकर यांनी माहिती देत असताना असं सांगितलं की 1 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म हे भरले गेले होते, ज्यांचे फॉर्म मंजूर झाले होते आणि ज्यांचं आधार सीडिंग पूर्ण झालेलं होतं, तर अशा महिलांना जवळपास 29, 30 आणि ऑगस्ट 31 पर्यंत सर्व पैसे आले. तर अशा जवळपास 52 लाख महिलांना 3,000 रुपये पाठवण्यात आले. मग आता भरपूर महिलांचे असे प्रश्न आहेत की ज्यांनी आम्ही फॉर्म भरले 2 तारखेला, 3 तारखेला, काहींचं म्हणणं असं आहे आमच्या मंजूरचा मेसेज आला, अप्रूव्डचा मेसेज आला, लिंकिंग राहिलं असेल, पण ऑगस्ट 24 पूर्वी तुमचं सर्व काही झालेलं असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे आले असतील. पहिला टप्पा जो अतिशय महत्त्वाचा विषय होता की पहिला टप्पा ऑगस्ट 17 पर्यंत आला होता, ज्यामध्ये जुलै 31 पर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले होते, ज्यांचा आधार सेडिंग झालं होतं आणि ज्यांचं त्यांचा जो मेसेज आहे अप्रूव्हचा तो देखील आला होता, तर अशा महिलांना जवळपास पैसे त्यामध्ये आले होते. मग आता अजून एक आनंदाची बातमी याच्यात अशी आली की ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, अजूनही फॉर्म भरला नाही, किंवा ज्यांचा मंजूर झालेलं नाही, किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि त्यामुळे त्यांना पैसे आले नाही, तर त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि त्यातच हा हप्ता देखील वाढणार आहे. तर याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी एक धडाकेबाज निर्णय देखील घेतलेला आहे. पण तत्पूर्वी जवळपास याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी फॉर्म अजूनही भरले नसतील, ज्यांचे मंजूर झाले नाही किंवा काही प्रॉब्लेम
असेल तर त्यांना आपण त्या ठिकाणी अतिरिक्त वेळ देणार आहोत. सप्टेंबर मध्ये देखील हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. तर यासाठी आता जवळपास 1,70,00,000 महिलांचा लाभ त्यामध्ये मिळालेला आहे. तर राज्य सरकारचा असेही त्या ठिकाणी आव्हान आहे की 2.5 कोटी महिलांना हा लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे अजून देखील 80 लाख महिला याच्यामध्ये अंतर्भूत करण्याची हे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, अतिशय आनंदाची बातमी आहे की आता सप्टेंबर मध्ये देखील अर्ज भरता येणार आणि पुढे देखील आता याची मुदत वाढवलेली आहे. तुमचं कुठलंही काम राहिलं असेल पेंडिंग स्थितीत, अर्ज असेल, इंटरव्ह्यू असेल, आधार सीडिंग बाकी काही असेल, तात्काळ करून घ्या. सप्टेंबर मध्ये तुम्हाला 3ही हप्ते म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, त्याचबरोबर तुमचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3ही हप्त्यांचे मिळून 45,000 रुपये येणार आहे. पण त्यातच आता हप्ता देखील वाढणार आहे. किती वाढू शकतो, किती वाढणार आहे याचं काय आहे? त्याबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस ज्या आहेत, ज्यांनी याच्यामध्ये काम केलं आहे, तर त्यांना त्यांचा जो काही मानधन आहे तर ते देखील मिळणार आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात एक त्या ठिकाणी धडाकेबाज इथं अशी निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अगदी 50% महिलांना ज्यामध्ये आनंद होईल. ते म्हणजे की काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले, म्हणजे नामंजूर झाले, तर त्या महिलांचे म्हणजे जवळपास 50,000 महिला आहेत, तर त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची त्या ठिकाणी चान्स देण्यात आलेला आहे. संधी देखील देण्यात आलेली आहे. त्यामध्ये देखील आनंदाची बातमी पुढे समोर येत आहे. ज्यांना पैसे आले त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की नागपूरमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी असं म्हटलं गेलंय की लाडकी बहीण योजना पूर्वी जे म्हणत होते की ती बंद होईल, सरकारकडे पैसे कसे येतील किंवा काय, तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मार्च 2025 पर्यंत हे सर्व हप्त्यांचे पैसे आहेत महिलांना जे येणार आहेत त्याची तरतूद सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे मार्च 2025 पर्यंत तुमचे सर्व पैसे येणार आहे, त्यामध्ये अडचण नाही. पण त्यातच 90,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणार आहे. हा देखील धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो कसा आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी याच्यामध्ये असं एक सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट 31 पर्यंत आता पैसे पाठवण्यात आलेले आहे. तर तात्काळ तुम्ही तुमचं खातं चेक करायचं आहे. खातं चेक करायचं आहे. खात्यामध्ये जर पैसे कट झालेले असतील, तुमचे पैसे आले आणि उदाहरणार्थ कुठल्या कर्ज असतो किंवा कुठल्या मिनिमम बॅलन्सचा दंड म्हणून जर पैसे कट केलेले असतील, तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. कारण की महिला व बालविकास मंत्रालयाने आधीच क्लिअर केलेलं आहे, बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठल्याही प्रकारचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यातून कापायचे नाहीयेत. तर त्यामुळे तात्काळ बँकेशी संपर्क करा, तुम्हाला परत ते पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी घोषणा आहे. तत्पूर्वी हप्ता किती वाढेल याविषयी धडाकेबाज त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. पण त्याआधी 90,000 रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी मिळणार लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत. तर त्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की प्रतिवर्षी 18,000 तर पुढील 5 वर्षासाठी 90,000 रुपये प्रति महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहे. एका कुटुंबामध्ये 2 पात्र महिला जर असतील तर 1,00,000 रुपये, 80,000 रुपये प्रति कुटुंब त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील लवकरच त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी आता सगळ्यात मोठी आनंदाची अशी बातमी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की ही जी ओवाळणी आहे, खूप धडाकेबाज निर्णय, धडाकेबाज घोषणा अशी केलेली आहे की ही जी ओवाळणी आहे किंवा आहे जे महिन्याला 1,500 रुपये जे आहेत, तर हे देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवणार आहोत. नक्कीच त्या ठिकाणी जशी जशी राज्याची स्थिती सुधरेल, जसं त्या ठिकाणी हे होईल, जसा सपोर्ट मिळेल त्या पद्धतीनं जबरदस्त रीतीने हे वाढवणार आहे. ते असं म्हटले की हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. म्हणजेच जबरदस्त त्यांनी एक आपल्याला हिंट देखील एक त्या ठिकाणी एक आशेचा किरण दाखवला आहे की नक्कीच याच्यामध्ये जबरदस्त
रीतीने हा हप्ता वाढणार आहे. कदाचित हा 2000, 2500, 3000 रुपये प्रति महिना देखील मिळेल शकतो आणि महिन्याला म्हणजे वर्षाला एका